गोरख जगताप. जगताप मॅडम कोण होते ॲडमिट? आमच्या घरी म्हणजे चाळीतली आम्ही राहणार आहे. ती आमच्या शेजारची बाई आहे. ती नाव काय त्यांचं? सविता बिरादर. आता काय झालं सांगा. तिला ना अचानक लकवा मारला. तर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक पण डॉक्टर नव्हता, कोणीच नव्हतं. ते एक पण गोळी नाही दिली, एक इंजेक्शन पण नाही दिलं तिला. फक्त बेडवर झोपून ठेवलं. आम्ही तर एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, मग आम्हाला ॲम्ब्युलन्स द्या. तर काय बोलले ते ॲम्ब्युलन्सवाले, एक पण नाही आमच्याकडे ॲम्ब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे. आणि नंतर आम्ही प्रायव्हेटवाली पण मागवली 500 रुपये देऊन, पण ती अजून 500 रुपये देऊन पण ॲम्ब्युलन्स आली नाही. हॉस्पिटलची आलीच पण नाही आहे, त्यांची पण अवेलेबल नाही आणि पैशावाली पण नाही आली ॲम्ब्युलन्स. किती तास तुम्ही इकडे होते ॲम्ब्युलन्ससाठी? 5 तास होतो आम्ही सर. 3-3.5 तास आमचं पेशंट जिवंत होतं. तिला एक गोळी नाही दिली, एक इंजेक्शन नाही दिलं डॉक्टरांनी, कुठलीच ट्रीटमेंट केली नाही आहे. आणि आता सगळे बोलतात आम्ही ड्युटीवर नाही. आणि आता डॉक्टरला विचारलं की आम्ही ड्युटीवर नाही आहे, आम्ही नव्हतो असं बोलतो डॉक्टर. ॲम्ब्युलन्सवाल्यांना सुद्धा पडले. आणि ॲम्ब्युलन्सला विचारलं की बाबा चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन चल. तर ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो, मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत नाही, 2-3 पेशंट पाहिजेत असं बोलतो. काय मागणी आहे? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आता मुलांना कोण नाही आहे. त्यांचे वडील तर आधीच गेलेले आहेत, आई आता गेली आहे. त्या मुलांना कोणच नाही आता. जर वेळेवर ॲम्ब्युलन्स वेळेवर जर ॲम्ब्युलन्स भेटली असती तर आमची बाई जगली असती. तिला ऑक्सिजनची गरज होती. रामदास बिरादर. काय झालं? पहिले इकडे आणलेलं तर हे लोकांना आम्ही बोललं की हे ॲम्ब्युलन्सचं हे सगळं पहिले चेक केलं आणि ते बोलले की कलवाला घेऊन जावा. तर ते बोलले पहिले फ्रीवालं हे करा, ॲम्ब्युलन्स बोलवा. तर ते वालं केलं तर ते पण बोलले की आम्ही बिझी आहे, आम्ही नाही येऊ शकत. त्यानंतर त्याला ते ह्यांना पण बोललं की तुमचं ॲम्ब्युलन्स करा. त्यांना 12:30-1 वाजता बोललेलं, पण 2, 2:30-3 वाजले पण ते लोक आले नाही अजून. काय झालं मग त्याच्यानंतर मग ॲम्ब्युलन्स आली आणि मम्मीला इथपर्यंतच आणलं आणि मी अजून तब्येत खराब झाली. पण ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो, तो काय बोलतच नाही. 2 पेशंट पाहिजे बोलतो, 1 पेशंटला तसं नाही घेऊन जाणार मी. ते एक साईडचं असं म्हणजे हातपाय उठत नव्हते. तुम्ही बोला दादा. किती तास किती तास लागला नेमकं ॲम्ब्युलन्ससाठी? किती तास थांबलेला? किती वाजता आलेले? आम्ही इथे 12 वाजता आलेले, 11:30-12 वाजता नाही भेटले. हां, किती वाजेपर्यंत थांबलेला तुम्ही? मी आता 4 वाजेपर्यंत थांबलेलो आम्ही, 3:30 पर्यंत. घटना अशी घडली की आपल्याकडे साधारण दुपारच्या वेळेस 1 वाजताच्या आसपास आपल्याकडे एक महिला आली होती, सविता बिरदार. तर त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे आपण रेफर केलं होतं फिजिशियनला. तर फिजिशियन डॉक्टरांनी सांगितलं होतं की असं थोडंसं स्ट्रोकसारखं सिम्टम्स त्यांना वाटतं आहेत आणि त्यामुळे त्यांना एक इंटेन्सिव्ह केअर युनिटची गरज आहे, त्या ठिकाणी भरती करायची गरज आहे, आवश्यकता आहे. आपल्याकडे इंटेन्सिव्ह केअर युनिट हे उपलब्ध नसल्यामुळे आपले जे ऑलरेडी डॉक्टर्स आहेत त्यांनी त्यांना एक रेफरन्स लेटर देऊन त्याला पुढे एक हायर फॅसिलिटी सेंटरमध्ये जाण्यासाठी एक ॲडवाईस केलेलं आहे. आता परंतु असं आहे की त्यांचं जर 108चं ॲम्ब्युलन्स आणि हे जे ॲम्ब्युलन्स आहे तर ह्याचं थोडंसं कन्फ्युशन असल्यामुळे तर ते नेण्यासाठी डिले झालं असं आहे. तर त्यासाठी हे जे आहे आता ह्या ठिकाणी त्या बिचारी डिसीज तिचा मृत्यू झालेला आहे. पण आता
सर एक आपला रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये जो ॲम्ब्युलन्स होता तो चालक असा बोलतोय की मी एक पेशंट घेऊन जाणार नाही, हे किती तर असं त्यांनी सांगितलं असेल तर त्याबद्दल आम्ही एक सविस्तर इन्क्वायरी आम्ही आमच्या लेवलला करू आणि त्याच्यानंतरच आपण त्याबद्दल कमेंट करू शकू. ॲम्ब्युलन्सला डिले झाला आहे मागे. येस ॲम्ब्युलन्सला डिले झालेला आहे.